चेक 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 मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणासाठी आता जनजागृती यात्रा सुरू आहे आणि नाशिकमध्ये त्याचा समारोप होतोय। आपण जर बघितलं तर मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मनोज जरांगेंना मिळताना दिसतोय। मनोज जरांगे अगदी भारावून गेलेले दिसत आहेत। तुम्ही आजारी आहात तरी परत पुन्हा उठून उभे राहताय, ऊर्जा मिळते कुठून ही सगळी? मला नाही कदर माझ्या शरीराची, मला कदर आहे माझ्या समाजाची। माझा समाज मला नाही संपू द्यायचा, मला माझा समाज नाही संपू द्यायचा। माझा समाजाला संपवायचं षडयंत्र सगळ्या पक्षाने सुरू केलं। या छगन भुजबळनं देवेंद्र फडणवीसांना माझा समाज संपवायचं ठरवलं। मला माझा समाज नाही संपू द्यायचा। मी माझा समाज कधी संपू देणार नाही। आमच्यासाठी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा आमचे लेकरं महत्त्वाचे आहेत, आमचा संसार महत्त्वाचा आहे, आमचे मुली महत्त्वाचे आहेत, मुलं महत्त्वाचे आहेत। ते विद्यार्थी सगळे नोकऱ्याला लागले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे। माझ्यासाठी सगळ्यात मोठा तो विषय। यांना बाप मानायला पक्षाला आम्ही मोकळे नाहीत। आमचा बाप आमचा समाज, आम्ही यांना बाप मारायला मोकळे नाही। आणि आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सांगतो, नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी खरंच नतमस्तक होतो। कणखरपणा काय असतो, जातवान मराठी कशाला म्हणते ते सिद्ध केलं। चल हे पुढं कसं सिद्ध केलं, मराठ्यांनी जातवान कशाला म्हणते ते आज सिद्ध केलेलं आहे। आणि महाराष्ट्रासाठी, स्वतःच्या जातीसाठी आणि स्वतःच्या लेकरासाठी पक्षाला लाट मारून कसं लढावं ही आज नवीन दिशा नाशिकच्या मर्द जातवान मराठ्यांनी आज राज्याला दिली। मी यांच्या चरणी नतमस्तक होतो। भाजपमधले सामान्य मराठी सुद्धा आता बाहेर पडले, नको म्हणतात आम्हाला पक्षांनी। आता आम्हाला आमचे लेकरं जातच बरी, कारण तीच मोठी करू, तिलाच जगू। आणि ती जगली, जात जगली, मुलगा जगला तर आपण आपला समाज मोठा हो, आपण सुखी राहू। ही भूमिका नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आज मनात घेतली आणि त्यामुळं पुरा महाराष्ट्र आजपासून नाशिकचा विचार घेणार म्हणजे घेणार। जातीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुलांसाठी पक्षाला लाट मारून लढायचं कसं हा विचार आजपासून महाराष्ट्रातला मराठा घेणार आणि सगळ्यांचा स्वप्न साफ करणार। महाराष्ट्रासह नाशिकचे पुरे सीटं आज गेले हे मराठ्यांनी सिद्ध केलं। येवल्यात देखील परिवर्तन दिसतंय या सगळ्या याच्यामुळं। अरे येवला ठेवला ते काय, येवला काय ते भंगार सगळ्या दुनियाचं। येवला उलट नाव खराब केलं येवल्याचं। येवला प्रचंड मोठी बाजारपेठ, लासलगाव, निफाड आसपासचे त्यांचे बदनाम केले यांनी। हे तिथं घाण जाऊन बसली आणि सडका कांदा सगळंच नासून टाकलं यांनी। त्याला ठेवत नाहीत, जिल्ह्यातल्या मराठा ठेवत नाहीत आणि इतर समाजाचे ठेवत नाहीत। सरकार म्हणतंय किंवा विरोधक देखील आता म्हणतायत की ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळू शकत नाही आणि शरद पवारांनी देखील तशी भूमिका मांडली की चर्चा करावी, भुजबळांनी चर्चेला यावं आणि जरांगे नाही यावं। चर्चेतून मार्ग निघेल? काय चर्चा करायची कशाची? काय चर्चेचे काय बहाणे आहेत? मराठा आणि कुणबी एकच आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे। बाकीच्या जाती बऱ्या घातल्या पोट जाती उपजाती म्हणून, मराठा कशामुळं हे नाट्य कशामुळं बैठकाचे? आणि मराठ्यांना ओबीसीत मिळू शकत नाही, मराठी ओबीसीत आहेत कसं काय मिळू शकत नाही? मराठ्यांना आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, नाही तर यांना घालवणार म्हणजे घालवणार। आपण बघितलं तर कुठेतरी दरेकर असतील, लाड असतील, नारायण राणे असतील, मराठा चेहऱ्यांना किंवा त्या नेत्यांना तुमच्या विरोधामध्ये उभं केलेलं दिसतंय, काय म्हणा? देवेंद्र फडणवीस चुकायले, त्यांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलं आणि मराठ्यांनी त्यांचं वाटोळं करायचं ठरवलं। कारण त्यांनी मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी मराठ्यांचे लोक मराठ्यांच्या जातीच्या विरोधात उतरले। यांना तरी काहीतरी वाटायला पाहिजे ना, आपल्या जातीच्या विरोधात आपण कसं बोलावं, आपण यांच्या कसं बोलावं, काय करावं हे त्यांना कळलं नाही ना, त्यांना कळणार पण नाही। त्यापेक्षा आता मराठाच एक आलाय, आता आम्ही बरोबर त्यांच्यावर उपचार करतो। आता तुम्ही म्हणताय की विरोधक किंवा सत्ताधारी दोन्ही विरोध करतायत आरक्षणाला, तुम्ही उमेदवार उभे करणार का 288 आणि सत्ता मिळवण्याचं स्वप्न? 288 उभा करणार, सगळ्या जाती धर्माचे देणार, राखीव जागा यावेळेस मराठी ताकदीने निवडून आणणार आहेत आमच्या विचाराचे। 100% यावेळेस मराठा एक शिक्का चालणार आहे।
आणि राखीव सगळ्या जागा मराठा निवडून आणणार आहे यावेळेस. आणि बाकीच्या जागेवरती सगळ्या जाती धर्माचे लोक देणार आम्ही. पण आता हे निर्णय 29 ऑगस्टला होणार आहे. उभा करायची का पाडायची. आता सरकार आलं आणि तुम्ही मुख्यमंत्री जरी झाले तरी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हटलं जात आहे. त्यांना नाही गिनितो आम्ही. हे आमच्या गिनतीतच नाही जास्त हे चिल्लर हे आमच्या गिनतीतच नाही. यांना गिनित नाही आम्ही तुम्ही कोण येतात काय असे रोज मराठी ओळून फेकून देते. आता निवडणूक जवळ आली आहे, काय आव्हान तुमचं मराठा सगळ्या समाजाला असणार? आमच्या समोर काय आव्हान नाही. आवाहन काय कराल तुम्ही समाजाला? मराठा समाजाला आव्हान एकच आहे. नाशिक जिल्ह्यातला घराघरातला मराठा पक्षाला लात मारून स्वतःच्या जातीच्या लेकराच्या बाजूने उभा राहिला आणि जातीला लेकराला मोठं करायचं त्यांना. तसंच महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पक्षाला नेत्याला मोठं करण्यापेक्षा आपले लेकरं आणि आपली जात मोठी करा. आपल्या लेकरांचे संसार मोठं करण्यासाठी त्यांना आरक्षण द्या. नाशिकचं सगळ्यांनी मनात घ्या, मनावरती घ्या की नाशिकवर मध्ये उभा राहायला सुद्धा मला वाटतं 6 पदरी रस्ता असावा. इथं उभा राहायला जागा याला म्हणते कट्टरपणा, जातवानपणा आणि पक्षाला लात मारून जातीच्या लेकरासाठी लढायचं ठरवलं. यांचं सगळ्यांनी दिशा घ्यावी आणि महाराष्ट्रात यंदा सुपडा साफ करून आपल्या लेकराला सुखाचे दिवस आणावेत, आपल्या शेतकऱ्याला सुखाचे दिवस आणावेत, आपल्या इतर समाजाच्या गोरगरिबांना चांगले दिवस आणावेत. यासाठी मराठ्याने ताकदीनं कामाला लागावं. नक्कीच आपण बघितलं तर मनोज जरांगेंचं आव्हान आहे की मराठा समाजाने जातीसाठी कुठेतरी एकत्र यायला पाहिजे. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजासाठी जर तुम्ही एकत्र आले आणि जर सत्ता मिळवली तर आपण आरक्षण मिळवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक.